नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण उन्हाळा स्पेशल अशी आंबट, तिखट, गोड अशा चवीची चटपटीत कैरीची चटणी करणार आहोत। यासाठी येथे मी एक तोतापुरी कैरी पाण्याने स्वच्छ धुवून साल काढून किसून घेतली आहे। ओले खोबरे किसून घेतले आहे। अर्धा चमचा जिरे, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या घेऊन घेतल्या आहेत। थोडी कोथिंबीर घेऊन घेतली आहे। 1 चमचा पुदिना व आले याची पेस्ट घेतली आहे। चवीनुसार मीठ व गूळ। फोडणीसाठी जिरे, मोहरी, कढीपत्ता, 1 लाल मिरची, हिंग व तेल। चटणीसाठी मी अशी तोतापुरी कैरी तोडून आणली आहे। ही चवीला आंबट नसते आणि चिकही नसतो या कैरीला, म्हणून चटणीसाठी अशी कैरी वापरावी। आंबट असेल तर मग गूळ जरा जास्त टाकायचा। आता आपण या भांड्यात चटणीचं सर्व साहित्य टाकून घेऊ। कैरीचा किस टाकते, ओलं खोबरं टाकते, हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकते, लसूण, जिरे, धुवून घेतलेली कोथिंबीर टाकते। कोथिंबीर असली म्हणजे छान रंग येतो चटणीला आणि उन्हाळ्याची कोथिंबीर जास्तच खावी। मीठ, गूळ टाकते, आपण साखरही टाकू शकता। पुदिना व आल्याची पेस्ट टाकते मी। आपल्याकडे पुदिन्याचे पानं असतील तेही टाकून घेतात। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरवर पाणी टाकून वाटून घेऊ। कैरीची चटणी मिक्सरच्या भांड्यात छान बारीक वाटून झाली आहे। थोडे पाणी टाकले होते मी वाटताना। छान हिरवीगार चटणी तयार झाली आहे। आपण आता बाउलमध्ये काढून घेऊ। मी येथे तडका पॅन मध्ये तेल गरम करून घेतले आहे। त्यात आता मोहरी टाकते, जिरे, लाल मिरची, कढीपत्ता, हिंग। ही गरम फोडणी आपण छान चटणीवर टाकून घेऊ। मस्त खमंग फोडणी आपण टाकली आहे चटणीवर। छानपैकी चटपटीत कैरीची चटणी तयार झाली आहे। थालीपीठ, दशमी, पराठे यासोबत खाल्ल्यास खूप छान लागते। वरण भात, खिचडी सोबतही तोंडी लावायला आपण ही चटणी करू शकतो। तर मग आपण पण घरी अशी चटणी नक्की करून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।